अनिल सावंत साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। अनिल सावंत साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। सामना देखील सुरू होतोय तो म्हणजेच पडले आणि वसार या दोन संघांमध्ये। यापुढील सर्व सामने हे 3 षटकांचे असतील। स्ट्रेट बॅट लॉफ केलाय, लॉंग ऑनला चेंडू सीमारेषा पार, षटकार। हार्डले तो डाऊन साइडला टर्न करण्यात आला। गॅप मध्ये बॉल, फिल्डर फार वेगाने चेंडूवरती, चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय तोपर्यंत धावा पूर्ण झालेल्या 2 आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ते अर्थातच 9 वरती। आदर्श पडलं अगेन्स्ट गावदेवी वसार या 2 संघांदरम्यानचा हा द्वितीय फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एसपी ग्रुप चषक 2024 या स्पर्धेची अंतिम रात्र। ऑन साइडला आडवा बॅटने स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना षटकार। धावसंख्या 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। रोहन म्हात्रे आणि ऋतिक कुंभार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। मागच्या मॅच मध्ये आपल्याला सर्वोत्तम स्कोर पाहायला मिळाला नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा या संघाच्या नावावरती। या मॅच मध्ये सूरज दुधकरच्या विरुद्ध आक्रमण, ऋतिक कुंभारच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार। ऑनसाइडला दोन्ही फिल्डर सेट केलेले आहेत, लॉंग ऑन आणि मिड विकेट। या वेळेला फलंदाज तर बीट विकेट कीपर बीट फाईन लेगचा फिल्डर कव्हर करेल, सिंगल मिळते। या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण जर बघितली तर ती 16 आकड्यावरती। ऍक्शन रिप्ले हातांना लागलाय यष्टिरक्षक रवी वायले यांच्या। पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग रवी वायले यांनी देखील केली होती म्हात्रेपाडाच्या विरुद्ध। कॅच ड्रॉप, रोहन म्हात्रे शून्यावरती बाद होऊ शकत होता, पण इथे मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप झालेली आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, धावसंख्या धावफलकावरती 16 धावा, एक धाव। यस, ऑलरेडी सुरुवातच रोहनने केलेली, त्यामुळे त्याच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे। 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न। सोळा धावा धावफलकावरती आहेत आफ्टर फर्स्ट ओव्हर। सेकंड ओव्हर मध्ये कुणाल गडगे, ऋतिक कुंभारला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय। 3 षटकांची ही मॅच आहे। खोला टाकलाय, वाईट ऑफ ऑफस्टम आय थिंक लाईन असावी, दॅट्स वाय अपील तर झाली नव्हती। सिनी मिडॉनला चेंडू सिंगल मिळते। सिंगलच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच 17 धावा। आता रोहनला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला। फिल्डिंग मध्ये सध्या परिवर्तन, लॉंग ऑफचा फिल्डरला थोडासा सरकवत असताना एक स्ट्राइकवर आतमध्ये ठेवलं। डिपेश कावा पॉइंट, ऑन साइडला 3 फिल्डर, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये
द्वितीय फेरीतील पहिला सामना. यानंतर आपल्या समोर काकडवाड आणि चौधरपाडा हे दोन संघ असतील. स्विच हिटचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल, ती बॅकवर्ड पॉइंटला रेस लागले, फिल्डर धावतोय पण त्याचा वाक्या बाहेर, सीमा पार, चौकार. खाली बसलाय आणि इथे फलंदाज बाद. एलईडी बेल्स ब्लिंक होतीये. पहिला धक्का आदर्श पडलेला 21 वरती. द्वितीय फेरीला आपण प्रारंभ केलेला आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे की द्वितीय फेरीमध्ये ज्या संघाचा एका इनिंग मध्ये सर्वाधिक धावा असतात म्हणजेच हायेस्ट टोटलला आपण बाय देतोय. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये आला आदर्श पडलेचा प्रथम मात्रे. तिसऱ्या क्रमांकावरती धावात 21. पहिली विकेट पडली कुणाल गडगे. बॉलिंग मार्क वरती कुणाल तयार. राईट मोदी विकेट. हो बॅट स्विंग जबरदस्त. फाईन लेगचा फिल्डर येतोय. व्यवस्थित चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता इथे. एज होती. अंपायर सांगतात आपल्याला. अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या मनोज पवार सर आणि त्याचबरोबर बाळा भोई सरांना आपण पाहतोय. गणेशजी पाटील सर. कुणाल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस. मागून बॅकअप येत आहे तोपर्यंत आपण पाहतोय धाव तर एक सहजरित्या पूर्ण झालेली आहे. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आता आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच 23. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक सध्या दुसरा कुणालने कमबॅक केलेला आहे. चांगली बॉलिंग कुणाल कडून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला अक्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न. गडगेचा आणखी एक डॉट बॉल. काय कमबॅक राहिलं. फर्स्ट ओव्हर मध्ये 16 धावा या ओव्हर मध्ये आल्या त्या फक्त आणि फक्त 7 धावा विथ 1 विकेट. रोहन मात्रेची विकेट देखील कुणालने काढलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न. 23 धावा 1 गडी बाद. आदर्श पडले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एकनाथ वाईले यांचं आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. पहिली विकेट पडली. 2 षटकांचा खेळ संपन्न. एकनाथजी बाळाराम वायले साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज वसारच्या गोलंदाजांना. अर्थातच आता तिसरं षटक गिरीश मात्रेचं आगमन. स्वीप करण्याचा प्रयत्न.
हा चेंडू एक्झॅक्ट कुठे लागला अंपायर्स आपल्याला सांगणार आहेत. शॉर्ट फाईन फिल्डिंग चांगली झालेली आहे. सिंगल मिळते, डायरेक्ट हिट, बॉल डायव्हर्ट झाला. आणखी एका धावेची संधी, प्रयत्न तर आहे पण इथे आता डायरेक्ट हिट केला जाणार नाही. बॅकअप नव्हता अंपायरचा, बाईचा इशारा. धावा मिळतात 2. या 2च्या साह्याने धावा संख्या पुढे आपल्याला पाहायला मिळते ती 25. 25 धावा धावा फलकावरती आहेत. प्रगती पथावर तिसरं षटक. फलंदाज ऋतिक कुंभार आणि प्रथम मात्रे. तयार होतात मात्रे, गिरीश मात्रे. लेफ्ट आर्म विकेट. मिस टायमिंग आहे. मिड विकेटला फिल्डर स्वतः गोलंदाज पहा किती वेगाने, फार वेगाने धावला होता. चेंडू पर्यंत पोहोचलाय पण कॅच ड्रॉप झाली. खूप चांगला प्रयत्न तो गिरीश मात्रेकडून आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन दादा मात्रे चौफेर सध्या ते फिरतायत, कारण या स्पर्धेचा मॅनेजमेंट मध्ये गेल्या 4 रात्रींमध्ये, दिवस रात्रींमध्ये असेल ते अगोदर फार मोलाची भूमिका आदरणीय साईनाथ दादा पाटील असतील, आदरणीय रविदादा पाटील असतील, आदरणीय शोनी कुमारजी पाटील साहेब यांच्या सोबतीला नेहमीच नितीन दादा पाटील हे आपल्याला पाहायला मिळाले. ऑनसाइडला टर्न खेळायचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग होती. येतोय फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वेगाने चेंडूवरती स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट थ्रो. ओ बॉल निसटलाय. 2 धावा पूर्ण. थर्डचा कॉल. प्रथम येतोय 9 सेकंड रनआउटची संधी आणि या वेळेला मात्र बाद होतोय ऋतिक कुंभार. रनआउट, लेग बाय. जावत प्रथमकडे स्ट्राइक. हर्षल येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे लेग बायच्या 2 धावा, पहिल्या चेंडूवरती बाईच्या 2 धावा. दीपेश जाधव आपण कुठे असेल तर या. दीपेश जाधव आपण कुठे असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वसार विरुद्ध पडले द्वितीय फेरीमधील सामना. द्वितीय फेरीमधील जो सर्वाधिक स्कोर बनवणार आहे त्या संघाला मात्र आपण बाय देणार आहोत. सेकंड डाऊन मधील हाय स्कोरला खोला टाकला होता. ऑन साइडला ड्राइव्ह केला टीममध्ये फिल्डर. मिड विकेटचा वेगाने येतोय चेंडूवरती फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला आहे. रनआउटची विकेट. फलंदाज प्रथम बाद. रोशन नॉन स्ट्रायकिंग एंडला. हर्षल स्ट्रायकिंग एंडला. गिरीश मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती जात असं आपल्याला पाहायला मिळेल. येस, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला. तिसरे पंच ऑन ग्राउंड असतील की लाईव्ह?
ऑफिशियल तुम्हाला जायचं ऑफिशियल. चला बाळ भोईर सर अथवा मग रतन माणेकर सर. चला शेवटचा चेंडू आहे. विकेट साठी गिरीशला 1000 रुपयांचा पारितोषिक एकनाथजी वाहिले साहेब यांच्याकडून. वेगवान चेंडू होता आणि इथे मात्र आपण पाहतोय मिळते सिंगल. अशा पद्धतीने डाव संपला. पहिला लेग बायची सिंगल आलेली आहे आणि आदर्श पडलेले धावसंख्या उभारलेली 32-33 धावांचे लक्ष. येस डीजे कम ऑन. प्रिया काकडवाल आणि चौदरपाडा या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना असेल. आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल आणि त्यांना फाईट करेल नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. आदरणीय महेंद्र शेठ बोडके साहेबांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना असेल या दोन बलाढ्य संघांमध्ये. छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी काकडवाला टीमने आणि पुन्हा एकदा त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. तर नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या पुढीलच्या सामन्यासाठी. काकडवाल आणि चौदरपाडा या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. दीपक जाधव यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. SP ग्रुप सदस्य आहेत दीपक जाधव यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. यस दोन्ही संघांना विनंती असेल या पुढीलच्या चौदरपाडा आणि काकडवाल संघ आपण प्रथम निर्णय कळवायचा आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरितच या दोन्ही संघांना विनंती असेल सामना सुरू होईल. चला फिल्डिंग सजवून घ्या. आदर्श पडले. वेळ कमी आपल्याकडे. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि या मॅचला सुरुवात करा. पुढच्या मॅचचे दोन्ही संघ आपण तयार राहा. आमच्या मंचाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा. काकडवाल आणि त्यांच्यासोबत खेळणारा संघ नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा मंचाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा कारण हा सामना फक्त 3 ओव्हरचा आहे. आणि काकडवाल बोली दादा तुमचा डिसिजन 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर आपला डिसिजन कळवा. चला सामन्याला सुरुवात करा. अंपायर्स आता प्रत्येक संघाला तुम्हाला सूचना द्यायची. अंपायर वेळ कमी आपल्याकडे. 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. चला चला सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ घेतात आपण. पडले प्लीज. मॅनेजमेंट टीमच्या तुम्हाला सूचना येतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर 33. खोला टाकण्याचा प्रयत्न. लॉफ केला. लॉंग ऑन द फिल्डर. पहिल्या बाउन्स वरती फिल्डिंग चांगली सध्या आपल्याला पाहायला मिळाली ती कुशल कडून. सिंगलच्या साह्यानं खातं उघडलंय गावदेवी वसारचं. टार्गेट असताना 33 धावांचं.
भावेश पुन्हा एकदा समोर जगदीश दूधकर आहेत. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न खोलात यष्ट उद्ध्वस्त होतात. पहिला धक्का 1 for 1 गावदेवी वसार. एक 1000 आदरणीय एकनाथजी वायले साहेब यांच्याकडून गिरीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. जगदीश शून्यावरती बाद. भावेश यंदाचा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज. 15 विकेट ज्याने या पर्वामध्ये जरूर मिळवले होते आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामधला ग्रामीणचा उत्कृष्ट गोलंदाज जो सध्या गोलंदाजी करतोय. 1 for 1 समोर गिरीश मात्रे. कोला टाकला बॉल बॅक ड्राइव्ह लॉंगला फिल्डर आहेत. फार वेगाने चेंडूवरती मजा येईल मॅच मध्ये. सुरुवातीलाच असे संकेत मिळत आहेत. लक्ष असताना ते येते धावांचं. जगदीश विकेट खूप काही सांगून गेली जो आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. या मॅच मध्ये रवी वायलेची विकेट देखील इम्पॉर्टंट असेल कारण मात्रे पाड्याच्या विरुद्धची बॅटिंग रवी वायलेने केली. तलवार जुनी असली तरी धार अजूनही कायम आहे आणि तीच धार पहिल्या मॅच मध्ये मात्रे पाण्याच्या विरुद्ध सपासप वार करत होती. 2 धावा मात्रे. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर प्रथमने स्टॉप तर केलंय चेंडूला पण एक धाव तो थांबवू शकत नाही. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या 3 वरती. थेंबे थेंबे ते 700. सिंगल डबलने आता धावसंख्येला पुढे नेत असताना आपण पाहतोय गावदेवी वसारला कारण मोठे फटके जेव्हा येत नसतील तुम्हाला हेच करावं लागतं. धावाला पुढे न्यावं लागतं. धुकं आपल्याला खूप चांगली गोष्ट शिकवतं. धुकं जेव्हा पडलेलं असतं तेव्हा आपण लांबचं बघण्याचा प्रयत्न करत नाही. हळूहळू आपण पुढे जात जातो तसं तसं आपल्याला दिसत जातं. तसंच क्रिकेटमध्ये जेव्हा तुमच्या समोर जे टार्गेट असतं ते एका षटकामध्ये तरी पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला अगोदर हळूहळू पुढे जावं लागतं. क्रीज सोडली होती पुढे तर आला होता पण मागे देखील यावं लागलं कारण स्वतःची विकेट जपायची होती ती गिरीश मात्रेला. डॉट बॉल. धावा 3. पहिला 5 बॉल मध्ये 3 धावा 1 विकेट. फार पुढे आलेले मात्र इथे एक अनऑर्थोडॉक्स पद्धतीने ऑनसाइडला दिशा द्यायची होती गिरीशला. जमलं नाही. धावा 3. शेवटचा चेंडू पॉवर प्ले. मात्रे पूल केलाय समोर. बॅटचा फ्लो खांद्याच्या मागे. चेंडू लॉंग ऑन सीमा पार. आलाय षटकार. षटक पहिलं. धावा 9. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. प्रेक्षक पहा हलण्याचा नाव घेत नाहीत. मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यानंतरचा सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट. या गावचा बाजूचाच गाव काकडवाल आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळणार आहे तो नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा. बिग फाईट आहे बिकॉज दोन्ही बाजूला चांगली स्टारकास्ट आहे कारण काकडवालने 36 वरती थांबवलं होतं पहिल्या मॅच मध्ये शिरडोनला 4 षटकांच्या. तर त्या 4 षटकांमध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस 73 या आकड्यावरती देखील पोहोचले होते. म्हणजे एका बाजूला गोलंदाजी मधली ताकद आपण काकडवालची बघितली पहिल्या मॅच मध्ये तर दुसऱ्या बाजूला आपण नक्षत्र एंटरप्राइजेसच्या बॅटिंगची ताकद बघितली होती. फलंदाजी मधली ताकद आपल्याला पाहायला मिळाली होती.
दोन मातबर संघ पुढच्या लढतीमध्ये असतील. काकडवाल मॅनेजमेंट टीमची सूचना आहे, डिसिजन आपला बॅटिंग. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा फिल्डिंग करायचं आहे. थर्ड मॅनला फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हिट मिस, मागून बॅकअप येतोय तोपर्यंत सिंगल पूर्ण झालेली आहे. हा देखील अनऑर्थोडॉक्स फटक्यांचा बादशाह आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही फटके बनवत असताना रवी वायलेला बघितलंय, अगोदर लेफ्ट शॉटचा प्रयत्न, एका क्षणाला असं वाटलं स्कूप करतात की काय, पण शेवटच्या क्षणाला वाईड ऑफ स्टॉम्प होता चेंडू, त्याच दिशेने त्याला दिशा दिली, थर्ड मॅनने कव्हर केलं, सिंगल पूर्ण झाली. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 32 आकड्यावरती. आता 12 वाजून गेलेले आहेत, माफ करा, 32 पहिल्या डावामध्ये झालेल्या, टार्गेट 33 आहे. 10 धावा सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहतोय गावदेवी वसार. 11 चेंडू या मॅच मध्ये, 23 धावांची अजूनही गरज आहे. फील्ड सेट करण्यात येते असल्याच्या मागे आपण पाहतोय हर्षल ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. लॉफ केला, पिकअप शॉट, लॉंग ऑफचा फिल्डर फार वेगाने, वाह कुशलने टिपलेला, सुंदर झेलच्या वरती विकेट पडली गिरीश म्हात्रेची. वसारला दुसरा झटका. इंडियन प्रीमियर लीग विमेन्स ने IPLचा किताब जिंकला. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली टॉप एज आहे, प्राइज विकेट या मॅचची, चेंडू हवेमध्ये आणि गोलंदाजाचा कॉल, वेल कॅच, सूरज युतकर शून्यावरती बाद. 10ला तिसरा झटका वसारला. IPL आलेले म्हणजे आता आपल्याला आपापसामध्ये भांडणं देखील पाहायला मिळणार आहेत. कारण आपण जरी महाराष्ट्रामध्ये असलो तरी मुंबई इंडियन्स सोबत बऱ्याचशा संघांचे फॅन आपल्याला अगदी आपल्या सभोवताली पाहायला मिळतात. आपला फ्रेंड सर्कल मध्ये देखील बऱ्याचशा विविध संघांचे फॅन्स असतात. हॅट्रिक बॉल आहे, बॉलर तयार रोशन कुंभार, कट केलाय पॉइंटला, मागे चालला चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये, गॅप मोठे फिल्डर धावतोय, पोहोचला तो, उचलून थ्रो करेल, धावा मिळतात तोपर्यंत सहजरित्या 2 आणि 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 12 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खरं तर RCBला इंडियन प्रीमियर लीग मध्ये मेन्स चॅम्पियनशिप पटकवायची आहे, पण दुसऱ्या बाजूने स्मृती मानधनाने RCB साठी करून दाखवलं. ज्या पद्धतीने मिताली राजचा विमेन्स टीम साठी कालखंड राहिलाय, सध्या स्मृती मानधनाचा आपल्याला पाहायला मिळतोय. असं आपण म्हणू शकतो की मिताली राजची छबी, कारण मितालीचा संघर्ष फार मोठा राहिला. जेव्हा विमेन्स क्रिकेटकडे कोणी बघतही नव्हतं तेव्हापासूनची मितालीची सुरुवात होती, जी कुठेतरी आता थांबली, आणि त्यानंतर आता स्मृती मानधना असेल, हरमन असेल, या सर्व आपल्याला पाहायला मिळतात भारताचं प्रतिनिधित्व करत असताना. आणि महिला कुठेही कमी नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सर्व क्षेत्रांमध्ये. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये 20 धावांची गरज. अक्रॉस बॅटे खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल, काय गोलंदाजी केले या चायनामॅनने. रोशन कुंभार या ओव्हर मध्ये आल्या त्या फक्त 4 धावा.
विथ 2 विकेट्स, 2 इम्पॉर्टंट विकेट्स, ज्यामध्ये सूरज जुतकर आणि गिरीश म्हात्रेची विकेट ज्याने मिळवून दिली ती आदर्श पडलेला. 13 धावा विकेट पडलेले असताना 3 आणि आता वसारला बनवायच्या 6 बॉल मध्ये 20 धावा. सब कुछ जगने का है कि सो जाने का है भाई? आप सुलते ही जा रहे हो. वर्थ मॅच दिसणे 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या 20 धावा. आणि या निर्णायक षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज प्रथम म्हात्रे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. बॅटिंग चांगली केली होती. या मॅच मध्ये आता गोलंदाजी मधून 20 धावा डिफेंड करायच्यात आणि दुसऱ्या बाजूने रवी वायले त्यांच्या सोबतीला फलंदाज विश्वास फुलवरे. जुने जाणते खेळाडू आहेत दोघेही. अनुभव प्रचंड आहे. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न पडला, बरोबर निघालाय चेंडू थेट विकेट कीपर कडे. पहिला डॉट बॉल. चला पडले आता. प्रत्येक बॉल नंतर जवळ येऊ नका पण प्लीज, वेळ जास्त चाललाय डावामध्ये. लक्ष असू द्या कॅप्टन हर्षल. चौदरपणा रेडी आपण. जसं शेवटचा चेंडू पडेल आक्रमण करा मैदानाच्या आतमध्ये. उतरा लगेचच आपण. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे. धाव आहे 13. हो इथे बॅट स्विंग जबरदस्त पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. सुरुवात हवी तशी झाली नाही. त्याचा फटका कुठेतरी बसतोय. प्रेशर वाढत चाललेलं आहे. रवी वायले एका बाजूने खेळत आहेत. जगदीश शून्यावरती बाद. सूरज जुतकर शून्यावरती बाद. गिरीशच्या बॅटमधून एक षटकार आला पण त्याच्याही त्यानंतर विकेट पडली आणि त्यानंतर कुठेतरी या डावामध्ये आदर्श पडलेने स्ट्रॉंगली बाउन्स बॅक केलेला आहे. 4 बॉल 20 धावांची गरज. खोला टाकला, टोला लागला चेंडू. मिड ऑनला फिल्डर येतोय लॉंग ऑनचा आणि अर्थात ते सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या पोहोचली 14 वरती. 3 बॉल 19 धावांची गरज. प्रथम तयार 14 धावा आहेत. 19 धावांची अजूनही गरज. स्विच हिटचा प्रयत्न. थर्ड मॅनला भावेश. धाव इथे मिळणार नाही. चांगली फिल्डिंग. प्लॅटफॉर्म सेट केला होता भावेशने कारण 9 धावा त्याने खर्च केला. एक महत्वपूर्ण विकेट जगदीश सिंग. जगदीशला शून्यावरती बाद केलं होतं. तो प्लॅटफॉर्म सेट केला. त्यानंतर मध्ये रोशन कुंभार आला ज्याने फक्त 4च धावा खर्च केल्या 2 विकेट मिळवत असताना. आणि त्यानंतर हा गोलंदाज प्रथम जिथे पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव 20 धावा खर्च करत असताना 20 धावांची गरज असताना एकच धाव खर्च केलेली आहे. सो इथे आपण पाहतोय जवळपास सिंगल फक्त पूर्ण होईल. एका चेंडूची अपेक्षा आणि त्यानंतर ऑफिशियली आपण डिक्लेअर करणार आहोत या मॅचचा विजेता. स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे अपील होते. अर्धा सामना संपला. अभिनंदन. आदर्श पडलेने सामना जिंकला आणि या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने 2 महत्वपूर्ण विकेट काढल्या अवघ्या 4 धावा खर्च करत असताना पडलेचा चायना मॅन रोशन कुंभार इज द मॅन ऑफ द मॅच. या पण लगेचच मंचावरती चौदरपणा उतरलेले आहेत. काकडवाल तशीच आपल्या आघाडीची जोडी लगेचच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. शुभेच्छा दोन्ही संघांना. हाड लगावतोय वसार. अभिनंदन. आदर्श पडले. रोशन कुंभार या पण सामनावीर.